कर्ज फक्त पैशांचं नव्हतं, ते एका संपूर्ण कुटुंबाच्या स्वातंत्र्यावरचं ओझं होतं. पण एका अनोळखी व्यक्तीने जे केलं ते पाहून लाखो लोक भावूक झाले. पंजाब पाकिस्तानमधील ही घटना सध्या संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत आहे. एका गरीब कुटुंबाची अनेक पिढ्या विटांच्या भट्ट्यांवर वेठबिगारी करत होत्या. वर्षानुवर्ष मेहनत करूनही त्यांचं कर्ज कधीच संपत नव्हतं. घरातील मोठी माणसं दिवसभर उन्हात राबायची, तर लहान मुलंही बालपण विसरून त्याच कामात अडकत होती. कारण त्यांना सांगितलं जात होतं की तुमचं कर्ज अजून बाकी आहे. पण खरं दुःख हे होतं की त्या कुटुंबाला स्वतःचं आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्यच नव्हतं. ज्या भट्ट्यांवर त्यांचे आजी आजोबा काम करत होते, त्याच भट्ट्यांवर आता त्यांची नातवंडही काम करत होती. मात्र अचानक एका परदेशी व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात देवदूतासारखी एंट्री घेतली. त्या व्यक्तीने पुढाकार घेत कुटुंबाचं उरलेलं कर्ज फेडलं आणि अनेक वर्षांनी त्या कुटुंबाला गुलामगिरीतून मुक्त केलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या कुटुंबाच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून सोशल मीडियावर लाखो लोक भावूक झाले. अनेकांनी एकच गोष्ट म्हटली, माणुसकी ही कोणत्याही धर्मापेक्षा मोठी असते. ही घटना आजही जगाला आठवण करून देते की काही ठिकाणी माणसं अजूनही कर्जाच्या नावाखाली कैदेत जगत आहेत आणि त्यांना गरज आहे ती फक्त एका मदतीच्या हाताची.